चालू असलेला सामना अगदी चांगल्या पद्धतीने एका इंडे असतील जय अंबे घाटेकर संघ, त्यांच्या विपक्षात असतील आदर्श ग्रुप पाचरुका संघ. अगदी जय अंबे घाटेकर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय घेतलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये ही डिलिव्हरी खराबची सांगता झाले. अगदी अतिरिक्त धावेने खातं देखील ओपन झालंय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतन हे पाहायला भेटलंय. अगदी घरच्या मैदानावरती आहेत आणि घरच्या मैदानावरती योग्य ती कामगिरी ही आपल्याला पाहायला भेटत नाही. अगदी आदर्श ग्रुप पाचरुका संघाकडनं अगदी घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे, परंतु थोडासा बिखरत चाललाय. संघ बॅक टू बॅकचे 2 विकेट हे पाहायला भेटले. तर एका एंडे अगदी जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी झाले जय अंबे घाटेकर संघाकडनं. अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाली. एक खराब चेंडू जरूर आला, परंतु त्यानंतर चांगल्या पद्धतीने ते गोलंदाजी करून दाखवले मिस्टर गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून. इथून नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये संदेश हा इन झालाय. यावेळी नेक्स्ट डिलिव्हरी आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पॅच झालाय. अर्थातच खराब सांगता झाले. या अतिरिक्त धावेने एक धाव ही स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. धावगती 2 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. इथून 2 तंबूच्या असलेल्या विकेट गेले, परंतु इथून जिम्मेदारी संदेश आणि जयेश याच्या वरती आहे. इथून एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. अगदी होम ग्राउंड आहे, होम ग्राउंडचा पुरेपूररित्या फायदा तो घ्यावा लागेल, परंतु 9 तरुण उभारते सितारे आहेत आणि अगदी 2 गडी हे तंबूच्या आशाला पाहायला भेटले. आणि अगदी सांगायचं झालं तर जबरदस्त पद्धतीने सामना हा देखील आपल्याला पाहायला भेटेल. एवढा चांगला स्ट्रोक आहे. एक धाव पूर्ण झाले, त्याच्यावरती उचलून फील्ड करतील. ओहो, थोडीशी गफलत ही पाहायला भेटली. पुन्हा एकदा उचलून फेकी करतील तिथपर्यंत. एक धाव, 2 धावा या सहज गतीने पूर्ण होतील. धुरी धावण्याची धावगती 4 या अंकावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाले गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून. या वेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याची मानसिकता होती, परंतु पुन्हा एकदा स्टँडच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. अर्थातच उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. पंच आमच्याकडे बोलतात आणि आम्हाला घोषित करतात की इट इज अ वाईड बॉल. अगदी पंचांना हात वारे करू नका, प्रत्येक खेळाडू विनंती असेल. अगदी चुकीची दुरुस्ती करतायत आणि अगदी निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटले. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. अगदी इथून जास्तीत जास्त निर्धाव चेंडूची सांगता झाले, परंतु इथून पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा मोठा फटका हा मारणं गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र थोडीशी चुकी ही पाहायला भेटले. एक धाव पूर्ण झाली, त्यावरती 1 धावेवरच समाधान हे मानावं लागेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. 5 धावा. एक षटक झाले समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. माफ करा 6. चुकीची दुरुस्ती पुन्हा एकदा करतोय. थोडीशी मिस्टेक ही पाहायला भेटली आपल्याला, त्याच कारणास्तव थोडीशी चुकीची दुरुस्ती पुन्हा एकदा पूर्ण करतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचले. 6 धावा ऑन बोर्ड लागले जात आहेत. इथून दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोशन पवार या गोलंदाजाला पाहू शकताय.
इथून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा एकदा लाईनच्या बाहेर चेंडू हाताळलाय. खराब चेंडूची सांगता ही पाहायला भेटले. इथून दुसऱ्या षटकाची सुरुवात अतिशय खराब पद्धतीने झाली. इथून गोलंदाजी तर चांगल्या पद्धतीने झाले, परंतु इथून फलंदाजी करणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. यावेळी क्षेत्ररक्षकाच्या हातकांनामध्ये फटका तर चांगला होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षक होते तिकडे, कुठल्याही प्रकारची होणार नाही चुकी. विकेटचं बदल, हा लागलाय तिसरा धक्का. इथून झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार भरत हा खेळाडू ठरलाय. अगदी चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून खेळ हा राहिलाय. तर भरत याला विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा द्यायचा आहे. आयोगांना देखील विनंती असेल की भरत याला ते मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. चांगल्या पद्धतीने खेळ आकारला. यावेळेला चांगला चेंडू अगदी योग्य त्या लेंथ आणि लाईन वर त्या चेंडू हाताळलाय. इथून सांगायचं झालं तर जयंबे घाटेकर या संघाने चांगल्या पद्धतीने माइंडसेट गोलंदाजी करून दाखवली आतापर्यंत. यावेळेला थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय, वारंवार शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु जास्तीत जास्त बाहेर हा चेंडू हाताळला जातोय. त्याच कारणास्तव पुन्हा एकदा खराबची सांगता ही पाहायला भेटली. चेंडू तर चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत, परंतु लाईन आहे ना त्याच्या बाहेर हा चेंडू हाताळला जातोय. त्याच कारणास्तव खराबची सांगता. अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. धावगती आतापर्यंत 8 हे आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु फटका बसलाय. जास्तीत जास्त हवीमध्ये चेंडू आहे. यावेळेला 2 धावा सहज गतीने होतील पूर्ण. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील झालं. अगदी लॉंग ऑन रिझर्व वरून धावत पलत क्षेत्ररक्षण झालं. तिथपर्यंत 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्यात. धावगती आतापर्यंत 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून धावगती ही वाढवावी लागेल. धाब्यांच्या बाबतीमध्ये स्कोर कार्ड झपाट्याने वाढवावं लागेल आणि इथून चांगल्या पद्धतीने ते काम करावं लागेल. फलंदाज भरत आहेत, जयेश आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु स्ट्रोक थोडस चुकीचं निवडलं. अगदी क्षेत्र चुकीचं निवडलं आणि ते थोडस मागात पडलं. अर्थातच विकेटचं पतन. हा लागलाय चौथा धक्का. अर्थातच विकेटचं पतन. बॅक टू द बॅटर, आउट. इथून मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. उर्वरित 2 चेंडू आहेत या षटकामधले आणि धावगती इथून सांगायचं झालं तर 10 या आकड्यावरती आहे. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारला जातोय. जयंबे घाटेकर अगदी सांगायचं झालं तर एक माइंडसेट गोलंदाजी हे करून दाखवले. आणि आमचे मित्र जे गुवारी हे देखील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. आणि अगदी आमचे परम मित्र देखील आहेत. यावेळेला चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालंय. अगदी एक चांगल्या मानसिकतेने, चांगल्या माइंडसेटने खेळ तो आकारलाय जंबे घाटेकर संघाने. इथून एक 10-20 स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. स्कोर कार्ड एकंदरीत 11 अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष असेल षटकातला. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. फक्त आणि फक्त सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पूर्णपणे प्लॅन मिस झाले. त्यानंतर 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस धावगती आतापर्यंत 11 रन ऑन बोर्ड जाऊन लागले. तर चला तिसरा गोलंदाज हा लगेच सुसज्जित करायचा आहे. अगदी कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग ही घेऊ नका आणि अगदी तिसरा गोलंदाज हा लगेच सुसज्जित करायचा आहे. जय आंबे घाटेकर संघाला विनंती असेल, पंच थोडीशी घाई करायची आहे. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो झालाय जंबे घाटेकर संघाचा. अगदी 2 षटक चांगल्या पद्धतीने हाताळले. तर अगदी धावगती 11 अंकावरती जाऊन पोहोचले. इथून सांगायचं झालं तर
आतापर्यंत सामन्यामध्ये पुढे आहे ना तो मात्र जय अंबे घाटेकर संघ. या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने एफर्ट दाखवले दोन्ही गोलंदाजांनी. तर तिसरा गोलंदाज हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुसज्जित होईल. अमोल पाटील हा गोलंदाज सुसज्जित होतोय. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. एकाने स्वतःच्या होम ग्राउंड वरती आहेत. यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स टू बाउन्स थोडीशी पंबलिंग पंबलिंग पंबलिंग. इथे मात्र चांगल्या पद्धतीने शेवटच्या एंड मुवमेंटला जजमेंट दाखवलंय. अगदी चुकी तर झाली होती परंतु चांगल्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षण करून दाखवलंय. अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने या 2 धाबा वाचवल्यात आणि 2 धाबा स्कोर कार्ड वरती अर्जित केल्या जातील. दुहेरीने धावगती आतापर्यंत 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये धावा घेणं खूप महत्वाची गोष्ट राहील. इथून धावगती ही वाढवावी लागेल. इथून चांगला स्ट्रोक आहे परंतु फटका फसलाय. जास्तीत जास्त हवेमध्ये चेंडू आणि विकेटचं बदल. अगदी सांगायचं झालं तर हलू हलू अगदी आदर्श ग्रुप पाचरुका संघाची गाडी चालले ना ते पटरीवरून खाली उतरत चालले आणि अगदी सांगायचं झालं तर अर्धी फली तंबूच्या आशारा परतले. इथून मात्र नव्याने फलंदाज गणेश हा इन झालाय. इथून चांगल्या पद्धतीने गणेश याच्या माध्यमातून खेळ तो करावा लागेल. इथून धाब्यांच्या बाबतीमध्ये थोडासा कमी राहिलाय. इथून गणेश तांबरे हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. इथून चांगला खेळ तो करावा लागेल. इथून गोलंदाजी तर जय अंबे घाटेकर संघाची चांगल्या पद्धतीने झाली परंतु इथून फलंदाजी करणं तेवढीच गरजेची गोष्ट आणि अगदी आत्मविश्वास हा असणं खूप गरजेची गोष्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी आत्मविश्वास असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात काहीही करू शकतो. अगदी स्वतःवरती आत्मविश्वास असणं खूप गरजेची गोष्ट. इथून मात्र तो आत्मविश्वास ती पोटेन्शियल अगदी घरेलू मैदान आणि घरेलू मैदानावरती होम ग्राउंड वरती आपला खेळ तो चांगलाच करावा लागेल. यावेळेला चांगला चेंडू अगदी स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. उचलून फिट करतील तिथपर्यंत एक धाव सहज गतीने होईल पूर्ण. एकेरी धावेची चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड आतापर्यंत पाहू शकताय 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. 14 धावा ऑन बोर्ड लागल्यात. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे पुन्हा एकदा प्लॅन बेस. इथून मात्र सरळ बॅटने खेळला असता तर चांगल्या पद्धतीने ते बेनिफिट भेटला असता. इथून मात्र वारंवार त्या चुक्या होत्या. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला चांगल्या पद्धतीने स्ट्रोक तर आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. इथून मात्र मी तर पुन्हा एकदा म्हणेन पटरीवरून गाडी हलू हलू सरकत चालेल. ती मात्र आदर्श ग्रुप पाचरुका संघाची. इथून थोडासा खराब खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. आउट. इथून जर सांगायचं झालं तर प्रयत्न हे वाढवावे लागतील. अगदी फलंदाज आहेत गणेश आणि दीपक नव्याने फलंदाज इन झालाय. इथून धावतरून उभारते सितारा आहेत. इथून अगदी ज्या खेळाडूंकडे लक्ष होतं ते खेळाडूंनी थोडस नाराज काम केलं. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट स्लिपरी. यावेळेला एक चांगला स्ट्रोक सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक धाव सहज गतीने पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्यात. 2 धावेवर हे समाधान मानावं लागेल. झालाय 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. 16 धावा ऑन बोर्ड लागल्यात. इथून मात्र उर्वरित एक षटक आहे शेवटचा आणि अंतिम षटक. या षटकामध्ये मोठे फटके मारणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील आणि अगदी सांगायचं झालं तर मोठे फटके मारावेच लागतील. इथून मोठे फटके मारणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. अगदी मोठे फटके आले तर नो डाऊट चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचेल. परंतु इथून ज्या फलंदाजांकडे लक्ष होतं ना ते फलंदाज तंबूच्या आशाला गेले. इथून मात्र नव्याने गोलंदाज सुसज्जित होईल. 4थं षटक
आणि अगदी चौथ्या षटकाचा विचार करायचा झाला तर अगदी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर चौथं षटक म्हणजेच शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक. यावेळेला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पेच झाला, अर्थातच खराबची सांगता झाले. अगदी शेवटच्या षटकामध्ये धाबा येतील का हा देखील प्रश्नचिन्ह समोर आहे. इथून प्रयत्न ते वाढवावे लागतील. दीपक आहेत, गणेश आहेत, इथून मोठे पटके मारावे लागतील. चांगला स्ट्रोक परंतु हो हो असं वाटलं होतं की एक मुवमेंटला चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु चांगलं झेल कॅरी झालंय. इथे मात्र विकेटचं पतन आल्या परतलाय दीपक. इथून विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा इन झालाय विकास. हा फलंदाज पाहू शकताय. इथून मात्र जास्तीत जास्त मोठे फटके मारायचे आहेत आणि अगदी विकास अगदी सांगायचं झालं तर संपूर्ण आदर्श ग्रुप पाचुर्गा संघ संपूर्ण बिखरून गेलाय, परंतु इथून प्रयत्न करणं खूप गरजेची गोष्ट आहे. अगदी संकट प्रत्येकाच्या वाटेला येतात, परंतु प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये असतं आणि तेच प्रयत्न ते वाढवावे लागतील. इथून गणेश स्ट्राईक एंड वरती जाईल. इथून गणेशकडे ते पोटेन्शियल आहे, ती गुणवत्ता आहे, ती स्पष्ट करून दाखवावी लागेल. एक धाव सिंगलच्या मदतीने धाव फलक आतापर्यंत 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. 18 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून गणेश इथून पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू पेच झाला, अर्थातच खराबची सांगता ही पाहायला भेटले. इथून धावगती अगदी सांगायचं झालं तर वाढवावी लागेल. 19 अंकावरती धावगती आतापर्यंत पाहू शकताय. उर्वरित 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमध्ये किती धाव संख्या घेण्याचा प्रयत्न असेल हे देखील तेवढीच पाहणं गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र टप्प्याची लेंथ अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली जाते. अगदी सांगायचं झालं तर मोठे फटके मारण्याची क्षमता ज्या फलंदाजांकडे होती ना ते आतापर्यंत तंबूच्या आशाला परतले. इथून मात्र अगदी नौके फलंदाज आहेत आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटली आणि त्यांच्या माध्यमातून थोड्याशा चुक्या या पाहायला भेटल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटली. इथून नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेकी करून घेणार आहोत. एका एंड असतील यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धावात आले. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे या षटकातला इनिंगचा. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार तो करावाच लागेल, परंतु अगदी सांगायचं झालं तर पूर्णपणे आदर्श ग्रुप पाचुर्गा संघ बिखरून गेलाय. चौथा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाले. झाला एक इनिंगचा खेळ समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती 19 या अंकावरती आहे आणि 20 धावेचा आव्हान ते असणार आहे. ते मात्र जयंबे घाटेकर संघासमोर. इथून मात्र कशा पद्धतीने ते टार्गेट पूर्ण केले जाईल देखील पाहायचं आहे. तिथपर्यंत नाणेफेकीचा कॉल हा आपण करून घेणार आहोत. एका एंडने असतील आईगावदी पारोल डोंगरीपाडा संघ, तर एका एंडने असतील बिरसा मुंडा कारेलापाडा संघ. अगदी कारेलापाडा संघाचं आगमन देखील झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. अगदी चांगला संघ आहे आणि अगदी कर्णधार उपस्थित करायचा आहे, हजर करायचा आहे. आईगावदी पारोल डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आणि त्यांच्या उपेक्षात बिरसा मुंडा कारेलापाडा संघाचा कर्णधार. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे आणि मान्यवर उपस्थित देखील आहेत, त्यांचं देखील या कडे हार्दिक स्वागत आणि त्यांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. विजयजी जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल.
तर चला दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करून घेणार आहोत. एका असतील आईगावदेवी पारोल डोंगरीपाडा संघ, तर एका असतील बिरसा मुंडा स्पोर्ट्स काळीला संघ. तर मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कॉल हा केला जातोय. छप्पाचा कॉल दिला गेलाय आणि काटाचा कॉल आलाय. अगदी आपण चांगल्या पद्धतीने मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकले आईगावदेवी पारोल डोंगरीपाडा संघाने. तर प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. समोरचा संघ सांगायचं झालं तर बिरसा मुंडा काळेलपाडा संघ आहे आणि त्यांना कुठपर्यंत रोखण्याचं काम करतील? 35च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करतील. अगदी 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमध्ये 35 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. अगदी कुठले असे गोलंदाज आहेत की त्यांच्यावरती तुझा विश्वास आहे? पहिला बॉलर तर करण आहे, भावेश आहे, अजून भावेश आहे आणि 2 भावेश आहे. यस, अगदी चांगले गोलंदाज आहेत, भावेश आहेत. अगदी स्वतः तू देखील असशील आणि अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारायचा आहे. आणि या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि त्यांना हे ग्राउंड दिल्याबद्दल पाचोक्या संघाचं अभिनंदन करत आहे. नक्कीच हे होते आपल्या डोंगरीपाडा संघाचे कर्णधार. नक्कीच आपण काळेलपाडा संघाचे कर्णधार बोलतोय. अगदी नाणेफेकी जिंकली असती तर प्रथम निर्णय कुठला असता? क्षेत्ररक्षण. अगदी आता मानाच्या विरुद्ध खेळायचं आहे आणि अगदी कुठपर्यंत प्रयत्न असेल पोहोचण्याचा तुमचा धावसंख्येच्या बाबतीमध्ये? अगदी सांगायचं झालं तर सकाळच्या सत्रामध्ये एक सामना 50+ गेला होता. त्यानंतर तुम्ही कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत. अगदी 40-45 प्रयत्न पोहोचण्याचा प्रयत्न असेल. परंतु अगदी तुमच्याकडे कुठले ते फलंदाज आहेत की तुझा त्यांच्यावरती विश्वास आहे? आता नावे नाही घेत आहेत. तर नावं नाही घेत. अगदी एखादा कुठला तरी फलंदाज असेल की त्याच्यावरती तुझा विश्वास असेल की त्याचं आजच्या दिवसामध्ये चालणं खूप महत्वाचं असेल? आहे नंदू. अगदी नंदू हा फलंदाज आहे. आणि अगदी हे होते बिरसा मुंडा काळेलपाडा संघाचे कर्णधार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट हा निर्णय घेतलाय आईगावदेवी पारोल डोंगरीपाडा या संघाने. ऑनलाईन मॅच ही चालू आहे. अगदी एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक हे स्कोर कार्ड वरती लागलं गेलंय. 19 आणि 20 धावेचं आव्हान हे असणार आहे. ते मात्र जयांबे घाटेकर संघासमोर. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. अगदी गोलंदाजी ती करून दाखवावी लागेल. यावेळेला चांगला स्ट्रोक तर आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. विकेटचं बटन बॅक टू द गाऊट. सुनील याच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन हे पाहायला भेटलं. अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने पहिला विकेट हा नावे केलाय गोलंदाज रामदास याच्या माध्यमातून. यावेळेला आल्या आल्या खडे खडे मोठा फटका मारण्याचा मोह होता परंतु पूर्णपणे प्लॅन मिस झाले. फलंदाज अगदी 1 स्ट्राइक असणार आहे रवींद्र. आणि रवींद्रकडे ते कॅपेबिलिटी आहे, ते पोटेन्शियल देखील आहे आणि अगदी मोठे फटके मारण्याची क्षमता देखील आहे. इथून कशा पद्धतीने खेळ आकारतील ते देखील पाहायचं आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर इनटू द गॅप मध्ये. चेंडू मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू फरार झालाय. 4 धाबा चौकार.
स्ट्रोक तर चांगल्या पद्धतीने आला आणि मी आताच म्हटलं होतं की अगदी रवींद्र धांगडा याच्या बॅट्समधनं त्या धाबा येतील, त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे आणि अगदी इरादे त्याने स्पष्ट देखील केलेत. अगदी चौकार आलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथून पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी पूर्णपणे बॉडी लाईनला चेंडू आदळला आणि अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी बँक बॅलन्स थोडासा कमी आहे, टार्गेट थोडं छोटं आहे, परंतु प्रयत्न करणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते प्रयत्न चालू आहेत आदर्श ग्रुप पाचरुका संघाकडनं. अगदी रामदास सांबरे याच्या माध्यमातून यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. वन बाउन्स क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, फील्ड करतील तिथपर्यंत एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत ही षटक चालू आहे. अगदी स्कोर कार्ड वरती 5 धावा या अर्जित झाल्या. इथून मात्र चांगल्या पद्धतीने अगदी गोलंदाजी तर झाले, परंतु ते जे टोटल ठेवलं नाही ते थोडस कमी आहे आणि त्याच कारणास्तव थोडासा प्रयत्न अजून वाढवावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. यावेळेला झेलची दाट शक्यता, जर झेल झाला तर जिवंतपणा राहील. ओहो, चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलं, योग्य ते जजमेंट दाखवलं आणि विकेटचं बदल. षटक झाले समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आतापर्यंत. अगदी आदर्श ग्रुप पाचरुका संघ अगदी फलंदाजीच्या बाबतीमध्ये थोडासा बिखरला, परंतु त्यानंतर चांगल्या पद्धतीने एफर्ट लाभलेत गोलंदाजीच्या माध्यमातून. इथून रामदास सांबरे यांनी चांगली गोलंदाजी करून दाखवली, परंतु दुसरा गोलंदाज हा सुसज्जित होईल. तर विकेटचं पतन देखील आपण पाहिलं. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश माली या फलंदाजाला पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अगदी घरचं मैदान आहे आणि घरचे पाठी राखी देखील आपल्याला पाहत असतील. अगदी सर्वांची इच्छा असेल की सामना वन झाले पाहिजे. इथून प्रयत्न करणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि संकट मित्रांनो प्रत्येकाच्या वाटेला येतात, परंतु प्रयत्न करणं ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. इथून मात्र प्रयत्न वाढवावे लागतील आणि प्रयत्न करावे लागतील. चला थोडस स्पीडअप करा. पत्रिका संघाला विनंती असेल की थोडस स्पीडअप करा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, परंतु इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिल सांबरे या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने तो खेळ आकारावा लागेल आणि अगदी चांगल्या पद्धतीने खेळ दाखवावा लागेल. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू पडत नाही ना तिथपर्यंत प्रयत्न करत राहा. अगदी सांगायचं झालं तर रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनामध्ये नेहमी जिंकण्याची आशा असावी. अगदी नशीब बदलो या ना बदलो, वेळ ही नक्कीच बदलत असते. अगदी प्रयत्न करणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. यावेळेला थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय चेंडूला. अगदी खराब ते सांगता झाले. अगदी दुसऱ्या षटकाची सुरुवात खराब धावेने झाले. इथून एक धाव स्कोर कार्ड वरती अतिरिक्त धाव जॉईन केली जाईल. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ हा राहिलाय जांबे घाटेकर संघाचा. इथून पुन्हा एकदा पंच आमच्याकडे येतील आणि 2 हात समांतर रेषेमध्ये करतील. अर्थातच पुन्हा एकदा त्याच पद्धतीची चुकी. अगदी बँक बॅलन्स कमी आहे आणि उधळणपट्टी जास्त होते मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगल्या त्या खेळपट्टीवरती योग्य त्या लेंथ आणि लाईन वरती ते चेंडू हाताळावे लागतील, अन्यथा तुम्ही अगदी सामन्याच्या खूप मागे राहाल. इथून पकडची निर्माण आहे ना ती पकड अगदी जय अंबे घाटेकर संघाची निर्माण आहे. यावेळेला चांगला चेंडू ही लेंथ खूप महत्वाची आहे. या लेंथ वरती चेंडू हाताळावे लागतील. अगदी पूर्णपणे बॉडी लाईनला चेंडू आदळला आणि अगदी सांगायचं झालं तर फलंदाज रवींद्र याला काय तो चेंडू समजलाच नाही आणि अगदी पूर्णपणे बॉडी लाईनला चेंडू आदळला. अगदी चांगला खेळाडू आहे, अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारेल नो डाऊट, परंतु इथून गोलंदाजी चांगली करून दाखवावी लागेल. यावेळेला चांगला स्ट्रोक डान्सिंग डाऊन द ट्रॅकने स्क्वेअर लेग सीमा रेषा पार 6 दर्जेदार षटकार.
जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला मिस्टर रवींद्र धांगडा याच्या बॅट्समधनं. अगदी आखू टप्प्याची लेंथ होती आणि परिपूर्ण त्यावर पिक केलं आणि सरळ 6 धाबेकरिता चेंडूला पाठवलं. अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला भेटला. धावगती आतापर्यंत 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 7 धावेची आवश्यकता असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक त्या दिशेने अगदी मागील स्ट्रोक खेळला त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईल. पुन्हा एकदा सीमारेषा पार दर्जेदार स्ट्रोक षटकार. स्कोर इज लेवल. इथून 1 धावेची आवश्यकता असेल. 1 धाव. इथून चांगल्या पद्धतीने स्ट्रोक हे आपल्याला पाहायला भेटले. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत एकमेकांच्या विरोधात. अगदी 1 धाव ही करणं खूप गरजेची गोष्ट राहील. यावेळेस लगातारचा 3रा षटकार. अगदी हॅट्रिक पूर्ण केली जाते. जबरदस्त फलंदाजी बाय रवींद्र धांगडा. अगदी ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय रवींद्र. जबरदस्त पद्धतीने 3 षटकार मच निडेड षटकार त्याच्या बॅट्समधून पाहायला भेटले. आणि अगदी 1 झालाय संघ जांबे घाटेकर संघ. तर हार्ड लक अँड बॅड लक आदर्श रूप 5 रुका संघ. अगदी मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील ठरलाय रवींद्र धांगडा. हा फलंदाज लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा घेऊन जायचा आहे. तर नेक्स्ट मॅच ही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आईगावदे पारोल डोंगरीपाडा संघ त्यांच्या विपक्षात बिरसा मुंडा कारेला पाडा संघ. या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल देखील पाहिला. त्यानंतर नाणेफेकीचा कॉल आईगावदी पारोल डोंगरीपाडा संघाने जिंकला आणि अगदी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय घेतलाय. आणि इथून क्षेत्ररक्षण करत असताना कशा पद्धतीने खेळ आकारतील ते देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार रवींद्र धांगडा लगेच यायचा आहे. आणि अगदी पंकजी काचरे अगदी गोड व्यक्तिमत्व आहेत. पंकजी काचरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अगदी जबरदस्त पद्धतीने रवींद्र धांगडा याच्या बॅट्स मध्ये ते 3 षटकार पाहायला भेटले आणि आजच्या दिवसामध्ये नो डाऊट चांगल्या पद्धतीने खेळ आकारतील. अगदी त्याच्या बॅट्स मध्ये 23